मस्त हा केक झालेला आहे, छान फुललेला आहे व्यवस्थित असा। तर हा गरम आहे, थंड करून घ्यायचा आहे आणि थंड केल्यानंतर बघा मी डिमोल्ड केलेला आहे, तर अगदी सहजरित्या निघालेला आहे। तर मी जो बटर पेपर लावलेला आहे तो मी काढून घेते, तर पहा किती अलगद व्यवस्थित निघालेला आहे आणि अगदी सुपर स्पॉन्जी झालेला आहे। अप्रतिम असा टी टाइम केक झालेला आहे आणि लहान मुलं खूप आवडीने खातील इतका मस्त झालेला आहे, गुबगुबीत झालेला आहे। तर आता मी हा तुम्हाला कट करून दाखवते। समर्थ किचनला जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर समर्थ किचनला सबस्क्राइब करा। इथे पाहू शकत असाल मी कट केला आहे, किती मस्त स्पॉन्जी झालेला आहे, अतिशय छान अशी जाळी आलेली आहे। तर अशी ही मी सगळे कट करून घेते। हा केक तयार करताना थोडंसं बॅटर उरलं होतं म्हणून त्याचे मी हे कपकेक्स केलेले आहेत। तर हे कपकेक देखील मस्तच स्पॉन्जी आणि एकदम छान झाले होते आणि ह्यामध्ये जास्त काही खर्च सुद्धा नाहीये आणि शिवाय घरच्या असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणार आहे। आणि मेजरमेंटचं म्हणाल तर अगदी सोपं मेजरमेंट आहे, नवशिक्याला देखील हा पटकन जमेल इतका हा मस्त आहे। तर हा टी टाइम चॉकलेट केक कसा करायचा, चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी एका बाउलमध्ये दूध घेत आहे, तर तुम्ही जी वाटी किंवा जे कप घ्याल ना तर त्याच कपाने मोजून घ्यायचं। आता इथे मी ही वाटी घेतलेली आहे, तर या वाटीने मी 1 कप दूध घेतलेलं आहे। तर दूध शक्यतो कोमट घ्यायचं, तर इथे मी कोमट असं दूध घेतलेलं। याचबरोबर पाव वाटी तेल घ्यायचं, तर तेल शक्यतो शेंगदाण्याचं वापरायचं नाही, जे सनफ्लावर ऑइल किंवा रिफाइंड ऑइल असतं तर ते वापरायचं। यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची, तर 1 वाटी पिठी साखर घेतली, तर ज्या वाटीने दूध मोजलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी पिठी साखर घेतली। आता व्यवस्थित असं छान विरघळवून घ्यायची पिठी साखर दुधामध्ये, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। तर आता इथे मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे, पिठी साखर जी आहे ती छान व्यवस्थित विरघळवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला इसेन्स घालायचा आहे, तर इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरणार आहे। तर तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तर तो फ्लेवर तुम्ही वापरू शकता। तर व्हॅनिला हा कॉमन फ्लेवर आहे त्यामुळे मी ते फ्लेवर वापरलेला आहे, व्हॅनिला हा बघा। आता हा 1 चमचाभर घालायचा आहे। जर तुमच्याकडे व्हॅनिला फ्लेवर नसेल तर तुम्ही वेलचीची पूड देखील घालू शकता, वेलचीच्या पूडने देखील मस्त छान असा केक तयार होतो। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, तर ते मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे, तर आपल्याला 1.5 वाटी मैदा लागणार आहे। तर मी सुरुवातीला 1 वाटी आणि 2 चमचे कोको पावडर घातलेली आहे, तर मी ह्या चमच्याने 2 चमचे घेतलेली। आता हा मी चॉकलेट टी टाइम केक बनवत आहे। जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही आपल्याकडे जी कॉफीची पावडर असते, म्हणजे कॉफी मिळते, ब्रूची असते, सनराइज असते किंवा नेस्लेची असते, यापैकी कोणतेही 2 पाकिटं यामध्ये घालू शकता, त्याचा देखील केक छान तयार होतो। आता हे मी सगळं चाळणीने चाळून घेतले, त्यामुळे काय होतं कोको पावडरमध्ये जे लम्स असतात तर ते व्यवस्थित अशा निघल्या जातात। तर इथे मी या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या गुठळ्या यामध्ये वापरायच्या नाहीयेत। तर मी मैद्याचं पीठ देखील चाळून घेतलेलं होतं, तर आता सुरुवातीला मी 1 वाटीच मैदा घातलेला आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एकदम मैदा घालायचा नाही, थोडा थोडा करून घालायचा, नाहीतर मग काय होतं मिक्स करताना व्यवस्थित मिक्स होत नाही आणि लम्स तयार होतात। त्यामुळे थोडं थोडं करून व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मिक्स करते वेळी एकाच डायरेक्शनने फिरवायचं। उरलेला अर्धी वाटी मैदा जो आहे तो यामध्ये मी घातलेला आहे। तर एका कपाला म्हणजेच 1 कप दुधाला 1.5 कप मैदा लागतो। तर इथे मी हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा, अजिबात लम्स नाहीयेत, छान असं बॅटर झालेलं आहे, जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाहीये, व्यवस्थित असं झालेलं आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता यामध्ये मी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरत नाहीये, तर बऱ्याचदा काय होतं माझ्या घरी तरी शक्यतो नेहमी केक बनवला जात नाही, त्यामुळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा बऱ्याचदा तसाच पडून राहतो। तर त्यामुळे मी इथे इनोचं पाकिट घेतलेलं 1, तर त्यातला 1 चमचाभर इनो घातला होता यामध्ये। आता ह्या इनोला ॲक्टिवेट होण्यासाठी इथे मी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि आता ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे छान असा केक जो आहे तो व्यवस्थित फुगला जातो। तर आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे।
इनो म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याचं कॉम्बिनेशन असतं, त्यामुळे मी इथे एक पाकिट आणते आणि त्यातला थोडं वापरते. आता मी केकला बटर पेपर लावलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर थोडंसं तेल लावायचं किंवा बटर लावायचं आणि पिठाने व्यवस्थित असं ग्रीसिंग करून घ्यायचं. आता यामध्ये जे आपण बॅटर केलेलं आहे केकचं, तर ते यामध्ये आता घालायचं आहे. आता टिनमध्ये बॅटर घालायचं आहे. तर बॅटर घालताना भरपूर बॅटर घालायचं नाही, अर्धं घालायचं बॅटर. कारण जर फुल भरून जर तुम्ही घातलं ना तर व्यवस्थित केक फुलला जात नाही, त्यामुळे अर्धा असा टिन व्यवस्थित असा भरून घ्यायचा. आता इथे मी बघा अर्धा व्यवस्थित असा टिन भरून घेतलेला आहे. व्यवस्थित असा स्प्रेड करायचा आणि आता हलकंसं व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे केकचं बॅटर जे आहे ते सगळ्या बाजूला व्यवस्थित असं पसरलं जातं. आणि मी कुकर 15 मिनटं प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता मंद आचेवरती. तर इथे मी व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये किंवा कढईमध्ये जे प्रीहीट केलेलं आपलं भांडं असतं त्यामध्ये आता हा केक ठेवायचा आहे. तर इथे मी हा केक जो आहे यामध्ये सावकाश असा ठेवते आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. मंद आचेवरती 35 ते 40 मिनटं केक चांगला बेक करायचा. इथे माझं बॅटर थोडंसं उरलं होतं, तर माझ्याकडे कपकेकचे टिन होते, तर त्यामध्ये मी हे बॅटर घातलेलं आहे. आता हे कुकरमध्ये घालून हे देखील छान मी बेक करून घेणार आहे. 35 मिनिटानंतर पाहूया. तर केक मस्त असा छान तयार झालेला आहे. केक व्यवस्थित बेक झालाय कसं ओळखायचं, तर चाकू किंवा टूथपिक घ्यायची आणि ती यामध्ये अशी घालून बघायची. जर चाकू किंवा टूथपिक व्यवस्थित क्लीन आली तर समजायचं आपला केक जो आहे तो व्यवस्थित बेक झालेला आहे. तर इथे पाहू शकत असाल अगदी क्लीन आलेला आहे. याचबरोबर आता इथे आपण हा केक देखील बघूया. हा देखील मस्त फुगलेला आहे. आता आपण चेक करूया. टूथपिक मी आता घेतले, आता आपण बघूयात. तर अगदी सहज गेलेला आहे, अजिबात चिकटलेला नाही आहे काही. मस्त परफेक्ट असा छान बेक झालेला आहे. मस्त असा तयार झाला आहे. खूप छान घमघमाट सुटलेला आहे. मी तुम्हाला अजून एकदा दाखवते. पहा अगदी क्लीन व्यवस्थित आलेला आहे. मस्त केक छान असा बेक झालेला आहे. आता हा मी थंड करून घेणार आहे. आता हा गरम आहे त्यामुळे लगेच डिमोल्ड करायचा नाही. थोडा कोमट झाला किंवा थंडगार झाला की मगच डिमोल्ड करायचं. तर आता हा मी थंड झालेला आहे व्यवस्थित असा. मी आता याला डिमोल्ड करते. तर अगदी सहज निघालेला आहे. जास्त काही मला मेहनत करावी लागली नाही. पटकन असा छान निघालेला आहे. अगदी सहजरित्या निघाला, पाहू शकत असाल. आहा हा मस्तच झालेला आहे. तर इथे मी बटर पेपर लावलेला होता, तो बटर पेपर आता मी व्यवस्थित असा काढून घेते. मस्त सुपर स्पॉन्जी केक छान असा तयार झालेला आहे. टी टाइम केक झालेला आहे. लहान मुलांना खूप आवडणारा असा आहे. खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे. अगदी मस्त कापसासारखा मऊ झालेला आहे. आणि हा जसा बनवला त्याच दिवशी आमचा हा फस्त झालेला, इतका अप्रतिम असा केक झाला होता. तर इथे बघा मी कट करून दाखवते. अगदी जाळी अशी छान आली होती. मस्त कापसासारखा मऊ झालेला होता. अगदी बाहेर विक्रीचा मिळतो की नाही तसं अगदी छान झालेला, एकदम मस्त मऊ. इथे मी ह्या छान केकचे मस्त स्लाइसेस असे कट करून घेतलेले आणि शिवाय याचबरोबर मी जे कपकेक होते तर ते कपकेक देखील इथे ठेवलेले आहेत. तुम्ही पाहू शकत असाल अगदी मस्त तयार झालेले आहेत. आणि कपकेक देखील मस्त तयार झाले होते. तर एकदम सुपर स्पॉन्जी, म्हणजे खाता क्षणी तोंडात असा पटकन विरघळणारा असा हा केक तयार झालेला आहे. हलका फुलका आणि एकदम मस्त असा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. पुन्हा भेटू एका नवीन अशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा.